नमस्कार मैत्रिणींनो, आज मी सकाळी पोटॅटो चीज बॉल बनवले होते। त्याच्यासाठी मी सर्वात आधी हे सर्व सामान घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे 7 बटाटे घेतलेले आहेत, 4 ब्रेड घेतलेले आहेत। पहिले मी ब्रेड क्रम करून घेणार आहे आपल्याला। आणि तुम्ही रेडीमेडसुद्धा मार्केटमधून ब्रेड क्रम आणू शकता। मी घरी बनवून घेतला। त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, कांदा आहे, त्यानंतर हिरवी मिरची, ब्लॅक पेपर पावडर, आलं लसणाची पेस्ट घेतलेली, चवीपुरतं मीठ आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे। आणि बटाटे व्यवस्थित मॅश करून घेतले। बॉईल करून घेतल्यानंतर बटाटे व्यवस्थित आपल्याला मॅश करून घ्यायचे। त्यानंतर सर्व आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला आता चीज बॉल करायचे आहेत, म्हणून त्याच्यासाठी मी इथे चीज स्लाइस आणि चीज क्यूबचा सुद्धा वापर केलेला आहे। आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आपण पीठ ज्याप्रमाणे मळतो, कणिक ज्याप्रमाणे मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे। त्यानंतर इकडे मी वाटीमध्ये 2 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे आपल्याला बॉल्सला वरच्या बाजूने कोटिंगसाठी लावायचं आहे। त्या तुम्ही बघू शकता हे असं व्यवस्थित आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे। जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण घट्ट नाही, व्यवस्थित ठेवायचं आहे। इकडे माझे ब्रेड क्रम आणि सगळं व्यवस्थित रेडी झालेलं आहे। त्यानंतरून असे गोल करून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला चीज भरायचं आहे आणि व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व बॉल तयार करून घ्यायचे आहेत एक एक करून। आता मी सगळे बॉल एक एक करून तयार करून घेते। काही ठिकाणी मी चीज स्लाइसचा वापर केलेला आहे, तर काही ठिकाणी मी अमूलचं जे क्यूब आहेत ते कट करून घेतलेले आहे त्याचासुद्धा वापर केलेला आहे। त्यानंतर बॉल पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं, ते गोळून घ्यायचं आणि वरच्या बाजूला आपल्याला ब्रेड क्रम जो केलेला होता आपण तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। तुमच्याकडे रेडीमेड ब्रेड क्रम असेल तर तुम्ही रेडीमेडसुद्धा लावू शकता। मी हा घरीच बनवलेला आहे ब्रेडचा। अशा प्रकारे आपल्याला सगळे बॉल्स तयार करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला स्टोअर करून ठेवायचे आहेत ते फ्रीजमध्ये थोडेसे अर्धा ते पाऊण तास आपल्याला व्यवस्थित फ्रीजरमध्ये ते फ्रोझन करून घ्यायचे आहेत। त्याने टेस्ट अजून छान येते। आणि तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित फ्रीजरमध्ये फ्रोझन करून घेतलेले आहेत आणि आपले बॉलसुद्धा एकदम मस्त फ्रोझन झालेले आहेत। हे बॉल तुम्ही 2-3 दिवससुद्धा असे फ्रीजरमध्ये ठेवू शकतात। लहान मुलांनासुद्धा करून देऊ शकता। लहान मुलांसाठी तुम्ही फक्त हिरवी मिरची स्किप करायची, बाकी सेम सगळी प्रोसेस तशीच करायची आहेत। आणि आपले बॉलसुद्धा मस्त रेडी झालेले आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।